नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपलं ट्रॅव्हल विथ कादुलकरच्या ब्लॉगमध्ये. तर आज आहे आपला दिवस दुसरा गावात. सकाळी उठलो आता जस्ट आणि हे बघा व्ह्यू बघू शकता. असं काय आपलं घर आहे इकडे. हे बघा, हा आपला हॉल आणि हा आपला गणपतीचा, जिथे आपण गणपती बसवतो, गणपतीची खोली बोलतो त्याला आपण. आणि हा आपला ओटा, म्हणजे बाहेरची वटी बोलतात ती ही वटी आहे. हे बघा, हे आमचे आजोबा, आमचे आधारस्तंभ कादिलकरांचे. तर बस म्हणजे छोटीशी टूर आहे आणि या ब्लॉगमध्ये तुम्हाला गाव आणि पूर्ण गावाचं हे दाखवेन. कुठे कुठे आपले घर आहेत, गाय, आणि आम्ही कुठे ते एका ठिकाणी जाणार आहोत. तर बघूया ते प्लॅन सक्सेस होतोय का. जर तो प्लॅन सक्सेस झाला तर या ब्लॉगमध्ये येईल. आणि बाकी असं काय असेल आपला आजचा दिवस, आणि बघूया कुठे कुठे जायला भेटतंय ते तर नक्की तुम्ही ह्या ब्लॉगमध्ये टाकेन मी. का बोलता का मस्त. सगळी माणसं आता कामाला चालली, गावातली सगळी माणसं कामाला चालली जातात. आपण तर माहिती आहे, आपण आपली सुट्टी आज वन डे ट्रिप प्लॅन केली आपण. मस्त वाटलं, मला आवडलं, मजा आली. तर तुम्हाला दाखवतो मी आता. कार्तिक माझा भाऊ आहे. कार्तिक, तुझ्या ओट्यावर ह्याच्यावर बघ, धक्क्यावर कोंबड्या नाचतात, त्या घेऊन जा. ॲक्च्युली बाजूवाल्यांच्या घरात, बाजूला त्यांचं काम चालू आहे घराचं. बघू शकता असं काय आपलं गाव आहे. एकदम आता सुनच आहे, एकदम सामसूम आहे, कारण का गावात आता कोण आहेच नाही. पूर्ण गाव पूर्ण शांत झालं, पूर्ण गाव, कारण का कोण आहेच नाही. आत्ता जे चालू होतील ना पब्लिक, म्हणजे दहीहंडीपासून ते गणपतीपर्यंत, म्हणजे पूर्ण फुल ऑफ असेल. कारण का तेव्हाच सगळी पब्लिक की बघायचं तुम्ही, मला माईक लावायची पण गरज नाही पडते, कारण का एवढं शांत गाव. बघा, हे आपलं असं काय घर आहे बघा, इकडे खाली आणि वरती, म्हणजे इकडनं जो चालू होतो तो एकदम एंडपर्यंत आपलं घर. वरती एक सेम तसंच आहे, वरती माळा आहे आपलं, म्हणजे वरती पण 2 असे रूम करून ठेवले. तिकडे आम्ही पोरं गणपती झोपायचो. बघा, काही मारा बिरायचं बांधून ठेवलं त्याला. कार्तिक पाहिजे का तुला? कार्तिकला पाहिजे. कार्तिक ब्लॉग बघत असशील तर तुझ्या धक्क्यावरती कोंबडे नाचतात, तर त्यांना तू काय करायचं ते बघून घे. हे बघ, हे बघा, हा बघा, सुप्रभात. तर भेटूया आता, फ्रेश होतो आणि थोडंफार कुठे इकडे आमच्या गावाचं मंदिर वगैरे तिकडे गेलो, तिकडे जाईन. आणि एक स्पेशल लोकेशन आहे, ते जर प्लॅन सक्सेस झालं तर बाई हा ब्लॉग एक नंबरचा बनेल. म्हणजे ती जी जागा आहे ना, ती थोडीशी डेंजरस पण आहे, पण बघू, आम्ही ट्राय करू जायचं तिकडे. आणि घरातले बघत असतील तर आम्ही सेफली जाऊ आणि सेफली येतो. आमच्यासोबत गावातले माणसं आहेत, तर बघूया. सक्सेस झाला तर नक्की दाखवेन तुम्हाला. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण आंघोळ वगैरे करून फ्रेश झालो आहे. आता आलो आहे माझ्या बहिणीकडे, जिथे मी जोगेश्वरला जातो ना, तेव्हा त्यांचं घर आहे. जबरदस्त बंगलो टाईप घर आहे. नाही बघा काका, कशात काका? हां हां, त्यांच्या कामाला गेलेत, तर आपण आलो आहे त्यांच्या घरी. ते बघूया आपण. बघा, त्यांची एंट्री आहे. असं काहीतरी घर. आणखी तेही घरी आलोय तुझं घर ब्लॉगमध्ये दिसतंय. घर फेमस झालं तुझ्या गावचं. हे बघा, भारी सीन आहे, म्हणजे चांगलं मेंटेन ठेवलं बघा, प्रॉपरली पूर्ण फुल अँड फर्निश. तर बघू शकतो मित्रांनो, तर त्यांच्याकडे गेलेलो असंच हाक मारायला. तुम्हाला माहिती आहे, गावी आल्यावर सगळ्यांकडे जावं लागतं हाक मारायला. आता माझ्या भावाच्या मावशीकडे, तिकडे चाललो आहे आपण. चहा प्यायला चाललो आहे तिकडे. त्यांनी पण त्यांनी बोललेलं चहा प्यायला. आता कसं गावी कोण नसतं ना,
आणि असं आमच्या घरी पण आम्ही बनवलं नाही. मला तर काय चहाची एवढी हे नाही आहे, तलप नाही मला चहाची. बट आता त्याला त्याने बोलवलंच आहे, मग जाऊन येऊ. हां, सागाचं लाकूड अजून गावात परंपरा आहे. म्हणजे किती जरी डिटेलिंग केली ना बाहेरून, तरी लोकांची जी दरवाजे आहेत ना, जी एंट्री, ही सागाच्या लाकडापासून जी डिझायनिंग केली आहे ना, एक नंबर. ही जुनी परंपरा अजून टिकलेली आहे आपल्या गावात. ही बघ, ते भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण चाललोय तुम्हाला दाखवलेलं स्पेशल लोकेशन. तर तिकडे चाललोय, सरप्राईज लोकेशन आहे ते अजून आम्ही गेलोय गावी तिकडे खूप वेळा, पण यावेळी 2-3 वर्ष झाली आम्ही गेलो नाही. तर आता ट्राय करतोय तिकडे जायचं. बघू शकता, भाऊ आहे आणि पुढे दोन काका आहेत तुमच्या गावातले, आणि माझा भाऊ पण आहे, मावशीचा पोरगा. तो बघूया आपण. पूर्ण अशी जंगलातनं अशी वाट आहे, बघू शकता. म्हणजे एक ट्रेकिंग सारखंच आहे हे. म्हणजे आम्ही जे चाललोय ना, ते पूर्ण असं ट्रेकिंग सारखंच आहे. म्हणजे कुठे जायचं माहिती तुम्हाला दाखवतो. हा बघा व्ह्यू बघा. हे बघा, हे बघा, तिकडे जायचं आपल्याला. तुम्हाला दिसतंय, दाखवतो. ते बघा, तो जो स्पॉट आहे ना धबधब्याचा, तिकडे जायचं आहे. तर ऍक्च्युली तिकडे आम्हाला काही सोडत नाही, मम्मी वगैरे असले ना कधी आम्हाला तिकडे जाऊन देत नाही. बट आम्ही तिकडे चाललोय. सॉरी मम्मी पप्पा, सॉरी, आणि घरातले सगळ्यांना सॉरी बोलतो. पण कंटेंटसाठी, थोड्याशा कंटेंटसाठी आम्ही तिकडे चाललोय. एक चांगला व्ह्यू बघा, व्ह्यू पूर्ण डोंगर आहे इथे, आणि पूर्ण हिरवगार सगळीकडे, नुसतं हिरवगार वातावरण. आता थोडस ऊन आहे ऍक्च्युली, पाऊस 2-3 दिवस पडला नाही त्यामुळे. आणि रस्ता म्हणजे आम्ही त्याला त्या म्हणजे ते जे हे आहे ना, तिकडे कोंडी बोलतात, कोंडी तिथे. आणि रस्ता एवढा पूर्ण क्लीन ठेवला ना, बघा पूर्ण रस्ता. आधी जेव्हा म्हणजे आम्ही येतो ना गणपतीला, तेव्हा पूर्ण कमरे एवढं गवत असतं, आणि आत्ताचा रस्ता बघा पूर्ण क्लीन, चालण्यासारखा रस्ता आहे. हे बघा, जबरदस्त. हा, काय बोलताय? हा, बाहेर हे कर ना, आपण व्हिडिओ काढायला आलोय. मित्रांनो बघू शकता, व्ह्यू बघा अजून, हा जंगलातला व्ह्यू. हे बघा, पूर्ण असं व्ह्यू आहे इकडनं. जो वरणा चाललेला आहे, जो वरणा जिकडनं तुम्हाला दाखवलेलं मग, अशी तिकडनं जो पाण्याचा हे आलाय खालीपर्यंत जातो आमच्या. आमच्यासोबत 2 एक्सपर्ट दुर्गेश काजूलकर आलेले. तर 2 शब्द काय, त्यांच्यावर 2 शब्द सांगणार. 2 शब्द माझे शब्द भरपूर आहेत, आणि 2 एक्सपर्ट्सना घेऊन आलोय आम्ही काय तिकडे वरती. पण मम्मी पप्पा बघत असेल तर जनरल मीटिंग फिक्स आहे गणपती. दोंडू काका बघत असतील तर जनरल मीटिंग फिक्स आहे. आणि आम्ही सक्सेसफुल खाली येणार आहे 100% आम्हाला पण माहिती आहे. पण त्याची 2 कलरफुल सर्टिफिकेट एक आनंद मावाला आणि एक सचिन काकांना देणार आहे आम्ही आमच्यातर्फे. ट्रॅव्हल विथ कादुलकर, सँक्शन बाय ट्रॅव्हल विथ कादुलकर अँड मापराय फ्रेंड्स. साफ आहे, रस्ता पूर्ण साफ आहे. आम्हीच सापवतो, रस्ता साफ असणार. लाख मुलाचं वाक्य बोललं. कसं वाटतं हर्षद? मस्त वाटतं एकदम. पटापट तिथे एक्सपर्ट्स पुढे जातील
आणि तू आपल्या इथले लोक, मुंबईतली लोक ट्रेकिंग करण्यासाठी पैसे भरतात आणि ट्रेक करायला जातात हा. आणि आपण कोकणात एवढे आपले जे स्पॉट्स आहेत ते आपण एक्सप्लोर करत नाही, आपण पैसे देऊन ट्रेकला जातो. विचार करा. आणि आपल्या इथे एवढं कोकणात भारी सौंदर्य असताना आपण पैसे देतो आपलं कोकण कशासाठी हा. आपलं कोकण जगात भारी आहे. बघा धाब्यावर काय बोलतो तुम्ही? सकाळी लवकर जा. हो, कामाला जायचं ना. उद्या मला दुपारी पोचायचंय दुपारी जा. 1 वाजता. हा कधी येणार आहे गाड्याला? तो काय आमच्या सोबतच आहे. म्हणजे रात्र पाहिजे तुम्हाला थोडी दिवसात. मग तेच ना, चिंबुऱ्या तर पाहिजे होत्या. एक फ्रेंड आहे ना, तिला पण पाहिजे होती. म्हणून तुम्ही रात्री बोललो असं जाऊया. ब्लॉग बघत असशील ना, तर तिच्यासाठी चिंबोऱ्या स्वतःसाठी बघू, ट्राय करू. ओरिजिनल आपलं डायरेक्ट पकडते. हे बघा, हे बघा. हा ओरिजिनल गावा. हा बघा. नाही, फायनली मित्रांनो या लोकेशन साठी आम्ही पोहोचलोय. आणि एवढं बरं वाटतं ना मित्रांनो, म्हणजे खूप वर्षापासून मला यायचं होतं इकडे, पण 2-3 वर्ष आम्ही गणपती मध्ये ना यायचोच नाही. बघू आपण इकडे जाऊया आधी. काय व्ह्यू आहे गाईज, या व्ह्यू साठी आम्ही येतो भाई. कोकणातले होत आणि का आम्ही कोकण करत असतो. हा व्ह्यू बघा कसे बसले बघा तिकडे. फ्री ऑफ कॉस्ट आहे. आपण रेस्टॉरंटला जातो, बाहेर जातो, या दुसऱ्या ठिकाणी जातो, पण फ्री ऑफ कॉस्ट. हे फक्त हे आपल्या कोकणातच भेटणार. आपण तिकडे जाऊया अजून पुढे, आणि जमलं तर आंघोळ करूयाच, कारण का आता खूप इच्छा झाली माझी आंघोळ करायची. तर आंघोळ करूया आपण. बघा मित्रांनो, जवळपास सगळं पोचलो आपण. तर तिकडे आहेत ना ऍक्च्युली, हे बघा, हे आहेत ना, हे डबके आहेत 3, 1, 2 आणि हे 3. तर जास्त काही पाणी नाही आहे, म्हणजे एवढं कमरे एवढंच पाणी आहे, एवढं काय विषय नाही. कमरे एवढंच पाणी आहे इथे. आणि एवढं नॅचरल पाणी आहे ना हे पाणी तुम्ही पियाला ना तरी पण चालेल, कारण का पूर्ण बिस्लेरी सारखं पाणी आहे, पूर्ण बिस्लेरी सारखं. बघा भाई फायनली पोहोचलोय आपण. कसं वाटतंय? आणि आपल्या फॅमिलीसाठी काय सांगतील? नाही सांगितलं यायला, पण आमच्याकडे कोण आहे बघा, मेन कार्यकर्त्यांमुळे आलोय आम्ही. तर सेफली येतो आम्ही, सेफली म्हणजे तू रस्ता बघितला असेल, सेफ आहे आणि सेफ येऊ शकतो. त्याला जाऊन भेटू आपण पुढे. हा बोला आता. म्हणजे कोणती नंबर आपण पण त्याच्यामध्ये आम्ही आता गावापर्यंत वापर करत होता. म्हणा मासे आम्ही सौरभ आणि दगडे निर्मळ हे तुम्हाला दाखवायचं होतं, पण मेनी तुमचे जाऊ दे, तुमचे कामं होती म्हणून आलं नाही. पण आपण नेक्स्ट टाइम नक्कीच जाऊ. बघ तू किती चांगला व्ह्यू आहे, तुम्ही मिस केले ते व्ह्यू. आता आंघोळ वगैरे आपण करून झालोय. आता आपण खाली चाललोय. तुम्हाला देवस्थान दाखवलं ना बायांचं, तर तिकडे जवळ जाऊन आपण दर्शन घेऊ. सरळ कॅमेरा अँगल सरळ ठेवू. बात तो सही है. मी आज आलो आहे महाप्रल कुंभारली इथे. आज मी पहिल्यांदा आलो, पण इकडे असं मला वाटलं नव्हतं की इकडे आमच्यासारखं काय असेल. पण इकडे पण आता जरा जाम मस्त वाटतंय. त्यामुळे जरा असं वाटतं की अजून 2 दिवस जरा सुट्टी पाहिजे होती आम्हाला. पण खरंच अजून एक दिवस सुट्टी असते ना, तर जरा मस्त अजून वाटलं. एक आणि आमचे मतलब बोलायचं झालं तर आमचे सहकारी सचिन काका आणि काय त्यांचं नाव, आनंद मापळतो. आनंद महाप्रल यांनी भरपूर आम्हाला सहकार केले. त्यामुळे आपण त्यांचे 2 शब्द काय आपण ऐकून घेऊ शकतो का? जे अध्यक्ष आहेत ते काय 2 शब्द बोलतो ते ऐका. हा, ते आता चाललेत आता खाली. तर आता तुम्हाला जसं दाखवलेलं ते बायांचं देवस्थान, तिकडे आम्ही
जवळ खाली आहे गाडी. तिकडे आम्ही चाललोय मामा आहे सोबत. आता तर बघूया, आपण पाहू शकता या आता आपण चाललोय परत. हा मी नाही देत इथे, खूप थोडं रिस्क आहे. हो. A few moments later. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण जाता जाता एक देवस्थान आहे तिकडे, तर तिकडे मामा घेऊन चाललाय दर्शन करण्यासाठी. तर तिकडे जाऊया आपण आणि तो सांगेल 2 शब्द त्याच्यात म्हणजे त्या देवस्थानाबद्दल. तर कधीपासून आहे ते सगळं सांगेल तो आपल्याला. कधीपासून किती वर्ष आहे ते जे जे आहे ते सगळं सांगेल तो. तर आपण जाऊया तिकडे. आपण चाललोय तिकडे. ते एक किती वर्षापासून आहे ते? ते खूप वर्षापासून आहे. खूप वर्षापासून असल्यामुळे आता आम्हाला काही एवढं माहिती नाही, परंतु दाखवतो तुम्हाला. पूर्वजांपासून बराच तरी नाही म्हटलं तरी बऱ्याच वर्षाच्या पिढीपासून येतो, परंतु आता आपण तो बघायला चाललो तिथे, तुम्हाला दाखव. चला तर मित्रांनो आपण जाऊया तिकडे त्या देवस्थानच्या इथे. तर मामा पण आहे आपल्यासोबत आणि एवढे वर्ष आम्ही येत होतो इथे वरती, पण आम्हाला इथे माहीत नव्हतं की हे देवस्थान आहे. तर मामा आम्हाला घेऊन चालला आहे तिकडे त्या देवस्थानच्या इकडे. तर बघूया, चला तर माझ्यासोबत हळूहळू आपण जाऊया पुढे. ते फ्लो खूप जास्त आहे पाण्याचा. तर बघा, हा खूप मोठा डबका आहे, याच्यात कोणी आंघोळ करू नाही शकत कारण का खूप खोल डबका आहे. तर हे बघा, अशा प्रकारे आपण पुढे जाऊया. आणि बघा, हे आपल्या हा जो दगड दिसतोय ना, तिथे आपलं देवस्थान, इथे देवे आपल्या बसलेले आहेत. कुठली भाजी? भारगीची ओरिजिनल भाजी खातात ना ती. काय प्रश्न विचारतोय, मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. बाजूला ठेव. वारस आहे. वारसच्या पुढं वारस आणि माणगावच्या पुढं काय रस ना. हे काय कशासाठी? पालेभाज्या गावाला पावसाळ्यामध्ये भेटतात आपल्याला, आणि अशा पालेभाज्यांमुळेच गावातली लोक एकदम तंदुरुस्त तुम्हाला दिसतात. आपण हा एक फॅक्ट आहे खरंच. आपण पिझ्झा बर्गरवाले आहे. हे मेन पॉइंट आहे, तुम्हाला सांगतो. पिझ्झा बर्गर चायनीज. हा, आणि हे बघा, हे जे गावातली माणसं आहेत ना, ओरिजिनल गावठी माणसं. म्हणजे जडीबुटीपासून सगळं म्हणजे रानात सगळ्या भाज्या वगैरे काय. हे बघा, तो काका बघा आमचा पूर्ण शेतातलं म्हणजे रानातल्या ज्या भाज्या आहेत ज्या पावसाळ्यात टायमालाच येतात ना दादा. पावसाच्या टायमालाच भेटत नाही झाडं भाजी. तर बघूया, आता जाऊया कारण का आंघोळ करून आमचे ते काका आहेत, त्यांच्याकडे आम्हाला जेवायला पण जायचं आहे. रस्ता साफ आहे. आता पावसाळ्यात बघू काय होतंय काय सीन. कारण नाही, गणपतीत यायला भेटेल नाही भेटेल म्हणून हा ब्लॉग आमचा आधीच पडेल गणपतीत. म्हणजे गणपतीत आलो ना तरी आम्हाला दुःख नसणार कारण का आम्ही गणपतीच्या आधी फुल एन्जॉय करून घेतले. गणपतीत लोक आमचे गावातले लोक आहेत ना, पोरं सगळी तिथे वरती जेवण वगैरे करतात, मस्त चिकन वगैरे बनवतात. तर हेच असं काहीतरी तुम्हाला होतं ते दाखवलं. आता आपल्याला निघायचं आहे कारण उद्या आपली सेकंड ड्युटी आहे. सेकंड शिफ्ट घेतली आहे मी. तर बघू कसं पोचतो आहे, कारण का मावशीच्या गावी पण जाणार आहे. कारण का इथे माणगावलाच मावशी आहे, तर तिथे नाही गेलो तर परत प्रॉब्लेम होईल. म्हणजे तिथे एवढ्या जवळ येऊन नातेवाईकांकडे गेलो नाही तर मग फायदा नाही. आणि मावशीचा पोरगा कालपासून आपल्यासोबत आहे, त्यांनी फुल आपल्याला सपोर्ट केले. कारण का तुम्हाला सांगतो, माणगाववरून आमचा जो आंबेडचा पूल आहे आपला, सगळ्यांना माहिती असेल, आंबेडच्या पूलचा इश्यू झाला आहे. त्याला नाव धडकली होती आता मध्ये तरी, खूप पाऊस आला होता ना तेव्हा. तर इश्यू असं झालं आहे की पूल पूर्ण बंद केलं आहे, मोठ्या गाड्या नाही सोडत आहेत, एसट्या परत ट्रॅव्हलर्स वगैरे काय. तर विषय असा आहे की एस टी तर जाऊ नाही शकत, आणि एस टी आपण केलं रिझर्वेशन. तर आता बघूया कसं काय होतं. मी आम्ही केलं वाटतं, कॅन्सल केलं वाटतं भावानी. आणि रात्रीची 2ची वाटतं ट्रेन आहे.
तर मित्रांनो आता परत आम्ही आलो आहे दुपारी ताईच्या घरी. तर तिकडे आता थोडं जेवायला आलो आहे कारण का त्यांनी पण जेवायसाठी बोलवलेलं. तर आता आम्ही काय तिकडे वरती गेलो आपण कोंडीवर आणि त्याच्यानंतर काय आपण इकडे आलोच नव्हतं. तर काकी बोलवायला आलेलं जेवायला. आणि एक तो बुथमध्ये दाखवलं पार्लेजी भावाचा मुलगा तो पण येतो. त्याचं एक थोडंसं काय शूट करायचं आहे बड्डेचं. तर इथे फोटो काढू त्याचे आणि नंतर तुम्हाला भेटतो. आम्ही आज जातो जेवायला शिरलो आतमध्ये. हां यांचे दिवस तर बसलो आता जेवायला. कसं वाटतं? आता जरा जेव घेऊ आणि मग आपण आपला चिंबऱ्यांचा रस्ता पकडू वारवला. ते चिंबोरे राहतील ना. हा मग मी ड्युटी करणार आहे. भेटाय तर 100 घेऊन जा. 4 दिवस राहतात चिंबरे. नक्की त्यांना आपल्याला जिवंत ठेवायचं फक्त. राहणार 100. चिंबोऱ्या पकडायला जाऊ आज रात्री. बघूया भेटल्या तर. नशिबात असेल तर भेटेल आपल्याला. टॅमॅटोची चटणी आणि भाकरी. वारकवाड्या मावशीचा मुलगा. काय बरात ना. तर चाललो आहे मित्रांनो आमच्या दोंडूकांकडे. थोडंसं एक म्हणजे वाडी वेगळी आहे ती. त्यांच्याकडे आता जेवायला चाललो आहे. इथे आता आम्ही भाकरी खाल्ली थोडी आणि आता चाललो आपण त्या काकांकडे जे ब्राह्मण काका त्यांच्याकडे जेवायला चाललो. तिथे एक भाकरी जेवायला इकडे काय काकांकडे दोंडूकांकडे जेवायला जेवायला आलात. आज शेफ काकाच आहेत. काकाने बनवलं जेवण. मी आज पहिल्यांदा इकडे आलेलो आहे तर खूप मस्त वाटतंय. आता जेवण बघूया कसं. टेस्ट सांगा. टेस्ट तुम्हाला टेस्ट सांगतो कशी बनवली. हो काका थोडंच वाढा आधी. हे आमटी भात नारळाची चटणी बेस्ट कॉम्बिनेशन काकांनी बनवलं जेवण. बरं ना एकदम. सांगतील रिव्ह्यू सांगा. मस्त जरा खाऊ दे पाहिला. उत्तम आहे. एक नंबर झाले जेवण. चटणी पण स्वादिष्ट आहे. गावच्या पद्धतीने आहे. मी पण टेस्ट करतो. चिली चटणी वगैरे केली त्यांनी. ओल्या नारळाची चटणी म्हणजे गावचं थोडक्यात जेवण आहे. हे पण गावचंच जेवण. हां आमटी भात गावात खातात. हां थोडक्यात जेवण म्हणजे एक नंबर. हां मस्त मस्त चटणी एक नंबर. चटणी एक नंबर झाली. चटणी कशी बनवली? रेसिपी सांगा आम्हाला पण. चांगली चटणी डोशासोबत. तर नमस्कार मंडळी. आता आपण काकांकडे वगैरे जेवून आलो आहे. तर आता आपल्याला तुम्हाला दाखवतो मंदिर. आपलं गावचं मंदिर आहे शंकराचं. हे बघा तिकडे आपलं मंदिर आहे त्या साईडला वरती. आणि इकडे आहे तळं जिकडे मगरी आहेत. बघूया त्याला आपण. जवळजवळ 7 ते 8 मगरी आहेत तिथे. आम्ही कधी जात म्हणजे जवळपास पण कधी जात नाही आम्ही तिथे. तर तुम्हाला दाखवतो आहे बघ. थोडं दाखवायचं बघा. इथे सूचना पण लिहिल्यात पण ते फाटलं आहे. मध्ये पाऊस आणि वारा आलेला ना त्यामुळे फाटलं आहे. मगरी आहेत त्यामुळे बी सेफली आम्ही पण जातो बघा. इथनं असं उतर. आता तळं ॲक्च्युली बांधलं आमचं 4 साईडनी पण कोण जात नाही. कारण हा कारण मोठं आहे की मगरी आहेत. आता जर आपल्याला एखादी दिसलीच तर मी नक्की कॅप्चर करेन. इथेच शोधायचा प्रयत्न करतो. आता बघू हे बघा. हा असं इकडे काय तळा आहे आपला आणि तिकडे आहे तो गोरोबा काकाचं मंदिर आहे त्या साईडला. आणि हा बघा गावात अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत दाखवायला पण जे भेटतं आहे ते ट्राय करतो आहे तुम्हाला दाखवायचं. कारण का जेवढं शूट करायला पण पॉसिबल नाही कारण का खूप मोठा ब्लॉग व्हायला.
खूप म्हणजे जवळजवळ मला वाटतं आत्ता तरी 30 एक मिनटाचा व्लॉग झाला असेल हा. तर जाऊया आपण मंदिरात वरती. हे बघा प्रॉपर असे मंदिर. ॲक्च्युली ह्याची पण एक व्हिडिओ बनवायची होती पूर्ण मंदिराची, तर बघूया तुम्हाला दाखव. नाही तो नाही, हे बघा प्रॉपरली म्हणजे याचं काम बाकी आहे थोडं. आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो, साईड व्ह्यू दाखवतो. त्याचं काम थोडं बाकी आहे, अजून चालूच आहे काम. कधी होईल माहीत नाही आता. दाखवतो आतमध्ये जाऊन. शंकराची पिंडी वगैरे आहे तिकडे आतमध्ये. आणि हे आपले देवस्थान आहेत सगळे. ह्या देवांची माहिती ॲक्च्युली द्यायची होती, बट ते आमचे काका आहेत ते थोडे बिझी होते, कारण ते ब्राह्मण आहेत ना, तर ते 2-3 घरोबरण्या होत्या, तर तिकडे जाणार होते ते. काय लूक आहे आपल्या मंदिराचा. गणपतीला आहे ना, गणपतीला तुला सांगतो सगळी पोरं इकडेच आहेत. भोलेनाथ तर बाई बघा हर्षद, गणपतीला तुला हा मंदिर फुल असतं. सगळी पोरं अशी लाईनीत बसतात इकडे, कारण का इथे नेटवर्क पकडतं एअरटेल आणि जिओला. गणपतीला सगळी पोरं तुम्हाला दाखवते बघा. वरती जाऊया आपण इकडे. गणपतीला सगळी पोरं इकडनं बघा, ज्यांचं म्हणजे वर्क फ्रॉम होमवाले असतात ना, ते पण येतात इकडे लॅपटॉप वगैरे घेऊन. आणि इथे सगळे बसलेले असतात. आता गणपतीमध्ये तर येतीलच आपले व्लॉग. इथून तुम्हाला व्ह्यू दाखवतो. हा बघा कसं आहे. असं काय आपलं मंदिर आहे. आता सगळीकडे तेच, चारी साईडनी तेच आहे. ते सगळे ते बसलेले असतात गणपतीत. आता कोणच नाही, कारण का आता पोरच नाही गावात, सगळे मुंबईला आहेत. आम्ही असंच चाललेलो. आणि ह्या टायमाला कसं शांती थोडी असते आणि शूट करायला चांगलं भेटतं, तर म्हणून आम्ही या टायमाला आलो इकडे. तुम्हाला दाखवतो. अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या पण तुम्हाला दाखवायच्या. तर मग नमस्कार मित्रांनो, आपण आलो आता ते बाबूचं शूट करायला. खीर भात एवढं खाल्लं नाही, खीर खातोय. बघा बड्डे गिफ्ट बाबूची बड्डे गिफ्ट. फ्रॉन्सच्या बाजूला डायरेक्ट BMW. भात जास्त झालं खीर खातो आणि ऍसिडिटी झालेली आहे मला. शूटचा प्रयास. बड्डे बॉयचं शूटिंग शूट चालू आहे बघा. अरे उचला ना, फिरवा फक्त. पकड तुझ्याकडे काय? माझ्याकडे जिथे मी आहे ना तिथे शूटचा प्रयास चालू आहे आपला. अरे इकडनं घालतोय का? इकडे मग तू फ्रॉम हिअर. बघा कसा शूट चालू आहे बघा कसं. आणि कसं त्याचा बड्डे आहे आता 23 तारखेला. त्याच्या बड्डेसाठी शूटिंग करतोय. मस्त बड्डेची गिफ्ट अंकिता ताईने दिलंय. 1 नंबर गिफ्ट आहे ताई. गाडी 4x4 जबरदस्त. मी चालवतोय आता. बघा असं रिमोट आहे काहीतरी. आमच्या वेळी नव्हती अशी गाडी. आमच्या वेळी गाडीच नाही. तुझ्या वेळी होती. मागं घे बोल ना तू जैसा बोलेगा वैसा. बघू शकतो. हा मापरागर कन्स्ट्रक्शनचा ओनर. अजून एक गाडी ॲड झाली BMW. कुत्रे मांजरे आले शूट बघायला. हे पाहिजे अजून 2 आणा शोधून, म्हणजे चांगला हसेल तो. चला आता बोल काय आता बोल त्याचं काय करतोय.
ट्रेनिंग देतोय हा. ते काय काय असतं ते रेड्यांची झोंबी झोंबी रेड्यांची झोंबी हारजीत असते त्यात हारजीत म्हणजे असतेच. आता बघू भाई आपला घेऊन जाणार कधी आहे झोंबी कधी आहे दसऱ्याच्या नंतर झोंबी आहे तोपर्यंत त्याला ट्रेन करेल तो आणि चांगला अजून बल्क करेल त्याला तर बघूया हे नाव काय आहे नाव भुरा असंच प्रकारे एक भुरा हा भुरा आता मला वाटतं गांगारलेला आहे नीट ठेव बुरा आपल्याकडे बघतो बुरा आपल्याकडे बघतोय वाकडे येत रे गुरु आपल्या वाकड्या नजरेने बघतोय आता गप आपण सरळ जाऊया नाही तो वाकड्या नजरेने पाठी येईल ते पण नांगरा सकट चला तर मंडळी आपण आता निघालोय महाप्रळवरून माझ्या गावावरून आता चाललो याच्या गावी वारकला मानगावला तर बघूया तिकडचं आज प्लॅन आहे आमचं खेकडी पकडायचं आणि रात्रीची गाडी आहे आपली तर बघू कुठली गाडी भेटते ती बहुतेक मुंबई वगैरे भेटली तर तिने जाऊ आता मावशीकडे लास्टचं आपलं घराला बाय बाय करूया आणि जमलं तर येऊ आता गणपतीला ते यायचंच आहे दहीहंडीला तर नाही जमणार बट गणपतीला येऊ नक्कीच चला तर निघूया आपण हे दरवाजे सगळे बंद कर हे बघा लास्टचा एक व्ह्यू जावं असं वाटत नाही हो गावावरून एका दिवसासाठी आलो आहे तर जरा मन एकदम हे होतं असं वाटतं इथेच राहावं बट काय करणार कामाला तर जायचंच आहे बघू गणपतीला येऊ गणपतीला आपले रोज नवीन ब्लॉग येतील आणि बाकी काय बघू आता पुढे जे भेटेल मावशीचं गाव पण तुम्हाला दाखवेन हा पण ब्लॉग मोठाच होईल तर बघत राहा आणि लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ट्रॅव्हल विथ कादविलकर